हां ये जय हिंद मित्रांनो, भारत सरकार कशा प्रकारे आपल्याला लुटत आहे त्याचा अनुभव आपल्यालाही आला असेल. आता मित्रांनो, तुम्ही जर कधी आधार अपडेट करायला किंवा नवीन आपल्या मुलाबाळाचा आधार काढायला गेला असताल तर त्यावेळेस तुम्हाला पहिल्या वेळेस आधार रिजेक्ट झाला असं सांगण्यात येतं. म्हणजे त्यावेळेसचे तुमचे 150 रुपये आणि घरून ॲटोने येण्या जाण्याचे 100 रुपये असे 250 रुपये तर हे जातातच, पण 150 रुपये पहिले फुकट जातात आणि नंतर अजून पुन्हा डबल तुम्हाला आधार कार्ड काढण्यासाठी 1 दिवसाची हजेरी बुडवून घरच्यांना, मुलाबाळांना म्हणा, पत्नीला म्हणा, आईवडिलांना म्हणा, तुम्हाला अपडेट करायला किंवा करेक्शन करायला त्या आधार कार्डसाठी जावं लागतं. तर त्यावेळेस त्या दिवसाची हजेरी 400-500 रुपये, ते 150 रुपये आणि जवळजवळ 800-900 रुपये रोज हा सामान्य माणसाला द्यावा लागतो. असाच आत्ता एक अनुभव आमच्या मित्राला आला. आता हे पहा, आता त्यांनी काल आधार कार्ड काढलं होतं. तर तुमचं काय म्हणणं आहे भाऊ या बाबतीमध्ये? काय झालं नेमकं? पहिल्या वेळेस आधार काढलं होतं, भेटलं नाही. आता डबल यायला सांगितले. आता किती पैसे खर्च झाले भाऊ आपले? पहिले झाले 300-400 रुपये येणं बघा, आणि दिवसाचा रोज बुडला. मग भारत सरकारने एक लक्षात घ्यावं की बाबा ही जनतेची लूट अशाही प्रकारे तुम्ही करता, म्हणजे कशा प्रकारे तुम्ही मार्ग काढता आणि काय करता, म्हणजे कशामध्ये कसं लुटायचं यासाठी तुम्ही एक स्पेशल टीम बनवलेली आहे. जय हिंद, जय भारत.